आणि मराठ्यांच्या इतिहासाचं प्रमुख केंद्र असलेल्या साताऱ्याला दुसरी ओळख दिली ती मोदींच्या कंदी पेढ्यांनी। साताऱ्याला गेल्यावरती कंदी पेढ्यांची चव चाखली नाही असा एकही जण शोधून सापडणार नाही। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीचा निर्णय आला आणि कंदी पेढेवाल्या मोदींच्या व्यवसायावरती त्याचा परिणाम झाला। पाहूया गेल्या 50 दिवसात साताऱ्यातल्या कंदी पेढ्याच्या व्यवसायाला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं। ग्राहक आमच्याकडे येऊन म्हणत होते 500-1000च्या नोटा घ्या। त्यावेळेला पण ग्राहक सर्वच नोटा तुम्ही घ्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आणि जो व्यवसाय 8 तारखेच्या आधी होता, महिन्याभराला 1 लाख रुपयाची विक्री होत होती, तो 8 तारखेनंतर या महिन्याभरात निम्म्यावर येऊन ठेपलेला आहे। 100च्या नोटांची 50च्या नोटांची कमतरता भासत होती। त्यामुळे त्या 500 आणि 1000च्या नोटा ज्यावेळेला कस्टमर देत होते त्यावेळेला आमचे सुद्धा प्रॉब्लेम होत होते की आता सर्वच कस्टमरला आपण सुट्टी कुठून देणार। यासाठी मग बँकेत जावे तरी बँकेत खूप मोठ्या भल्या रांगा लागल्या होत्या। कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा वास्तुक शांत, लग्न समारंभ, मुंज यामध्ये कंदी पेढा हा वाटला जातो आणि त्याचे प्रमाण पण थोडेफार कमी झालेले आहे नोटबंदीच्यामुळे। ग्राहक जिथे 5 किलो घेत होते ते प्रमाण आता 2 किलोवर आलेलं आहे। बँकांमधून 100, 500, 2000च्या नोटा उपलब्ध आहेत आणि त्यामुळे 75% व्यवसाय हा सुरळीत झालेला आहे। सातारमध्ये जवळपास 100 ते 125 मिठाईचे व्यावसायिक आहेत। महिन्याची अंदाजे उलाढाल 1 कोटी रुपयेपर्यंत आहे। नोटबंदीनंतर या उलाढालीमध्ये जवळजवळ 50%चा फरक पडलेला आहे आणि आता नोटबंदीनंतर जवळजवळ निम्म्या व्यावसायिकांकडे कॅश स्वॅप मशीन आहेत आणि निम्म्या व्यावसायिकांनी त्या स्वॅप मशीनसाठी अर्ज केलेले आहेत। पण आत्ता बँकांकडे भरपूर अर्ज असल्यामुळे थोडी बँकेकडून मशीन मिळण्यास दिरंगाई होत आहे। ते एकदा सर्व सुरळीत पार पडले की मग सर्व मिठाई व्यवसाय व्यवस्थित कॅशलेस पद्धतीने सुरळीत पार पडतील। मोदी सरकारने जो निर्णय घेतला तो चांगला होता। सामान्य जनतेला त्याचा त्रास झाला, काळा पैसा यामुळे सर्व बाहेर पडू लागला आणि आता 30 डिसेंबर नंतरच्या धोरणावर सर्व काही अवलंबून आहे। सामान्य माणसाचे धोरण 30 डिसेंबर नंतरच्या निर्णयावर अवलंबून राहील। 30 डिसेंबर नंतर जर व्यवस्थित सर्व सुरळीत पार पडले तर सर्व बँकांमध्ये नोटा मिळू लागल्या, बँक व्यवस्थित सुरळीतपणे सर्व ग्राहकांना नोट उपलब्ध करून देऊ लागल्या तर सर्व व्यवहार सुरळीतपणे कॅशलेस पद्धतीने सुरळीत पडतील।